सहस्रार मॅडम, आज्ञा आहे ना आपलं. हो, अजून आज्ञाच चाललंय. मग हे सहस्रार दिसतंय स्क्रीनवर. आहे हा, आज्ञा चक्रा ध्यान. थांबा जरा, बोलायचंय मला आधी. तुम्ही वर्टेक्स वॉटर घेणार आहे का? सगळ्यांनी आपापलं करायचं आहे. हा, सगळ्यांनी पाणी आणा. स्मिता मॅडम व्हिडिओ बंद करा. स्मिता लापलीकर मॅडम. मुक्ता मॅडम नंबर लिहा. तर चला, पाण्याला वर्टेक्स तयार करायचं आहे. सूचना द्यायच्या आहेत. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने गोल 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 फिरवा. संपूर्ण धरती सुखमय, शांती, समाधानात आहे. पृथ्वीवरचा प्रत्येक जीव, प्रत्येक वनस्पती त्यांच्या त्यांच्या सोलकर्माप्रमाणे चेतना वाढवत आहे. जे जे वांछील तेथे लाहो. ज्यांना जे जे हवं आहे तेथे लाभो. परम शांती, परम शांती, परम शांती सर्व पृथ्वीवरच्या पाण्यामध्ये नांदत आहे. जल शांत झालं आहे. पृथ्वीचा गाभा शांत झाला आहे. सारे विश्व शांती अनुभवत आहे. परम शांती, परम प्रकाश अनुभवत आहे. हे अमृतमय जला, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. तर परवा जे आपली प्रोसेस झालेली आहे आज्ञाचक्राची, तुम्हाला सांगितलं. आज्ञाचक्रावर आपलं कवच असतं एक. पिट्युटरी ग्रंथी जिथे असतात त्याच्यावर कवच असतं हाडांचं पातळ. ते फोडणं गरजेचं असतं. ते फुटल्याशिवाय आज्ञाचक्र ऍक्टिव्हेट होत नाही. आणि जेव्हा तुम्हाला तिथे व्हायब्रेशन जाणवतात तेव्हा त्या प्रोसेस सुरू होतात. तर परवा ईदमुळे एवढी ऊर्जा आलेली आहे चंद्रापासून सुद्धा. आणि आपल्याला त्या ऊर्जेने लगेच सर्व प्रोसेस करून घेतल्या. आणि बऱ्याच जणांचे डोके दुखले. डोकं दुखणं हे एक इंडिकेशन आहे की आज्ञाचक्र ऍक्टिव्हेट होतंय आणि सहस्त्रार सुद्धा. जसं ते कवच फुटायला लागतं तस तसं डोकं दुखतं. घाणे अगदी खलबत्ता जसा पडेल ना तिथे त्या ह्याच्यावर, तसे ठन 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 होतं. मला तर तुम्हाला सांगते, लगेचच झेंडूबाम घेऊन प्रचंड चोळावा लागला त्या दिवशी सुद्धा. आणि रोजच लागतोय 2दा तरी. तर त्या प्रोसेस सुरू झाल्यात आणि खूप सुंदर असं ते ऊर्जेकडनं अफर्मेशन्स आले होते. मी जे काय बोलले अचानक बोलले गेले. फार थोडे लोक होते त्याला. तर मी तुम्हाला सांगितलं इथून पुढं आता फार दक्ष राहायचंय. केव्हाही मी बोलवलं तर ऑनलाईन यायचंय. या गोष्टींकडे लक्ष ठेवायचंय. मेसेजकडे लक्ष ठेवा, कारण त्या दिवशी सुद्धा
बंद करून निघाले होते सगळेजण. तर या गोष्टी रेकॉर्डिंग ऐकून होणार नाहीत, ऑनलाईन हजर असलं पाहिजे. त्यामुळं चुकू नका. ध्यानाला फार महत्व झालेलं आहे. आणि हे जे आज्ञाचक्रावर सुरू झालंय त्यातून मी तुम्हाला अजून एक विचारलं. ज्या वेळेला आपण मुद्रा करत आहोत त्यावेळेला तळ हाताच्या मध्यभागी अनुभूती घ्यायची काय होत आहे. तर तळ हाताच्या मध्यभागी जे चक्र आहे ते चक्र ऍक्टिव्हेट झालं आणि होतच आहे. जेव्हा त्या तळ हाताच्या मध्यभागी काय काय व्हायला लागलंय आणि दिवसभरातूनही होतंय. तुम्ही मला आज ते प्रश्नाचं उत्तर द्या. ध्यानात काय होतंय सांगूच नका. दिवसभरात तुमच्या तळ हाताच्या मध्यभागी काय जाणवतंय का तुम्हाला? ठीक आहे, जसं बोटांमधून आपल्याला शॉक, इलेक्ट्रिक करंट गेल्यासारखं होतंय, झिंझिण्या होत आहेत बोटांना, काहीतरी निघून गेल्यासारखं होतंय बोटातून, ही सगळी असेन्शन लक्षणं आहेत, लाईफ क्वोशंट वाढत असल्याची लक्षणं आहेत. तसं मला सांगायचंय, दिवसभरात ध्यान जेव्हा करत नाहीये तुम्ही तेव्हा तळ हाताच्या मध्यभागी काही जाणवत आहे का? मग मी ते हायर चक्रात घेणारच आहे. तर हे एक गुढ तुम्हाला मी सांगते. आता आज दुसरं एक गुढ सांगणार आहे. तर ते पण ऑब्झर्व करायचंय तुम्ही. आपण नेहमी हायर सोर्सला कनेक्ट करतो आणि गॅलेक्टिक सेंट्रल सन पासून ऊर्जा घेऊन जमिनीच्या गाभ्यापर्यंत पोहोचवतो. हे विसरायचं नाहीये, मी तुम्हाला सांगितलंय. प्रत्येक ध्यानात हे करायचं आहे. त्याला ग्राउंडिंग म्हणतात. ग्राउंडिंग करणं गरजेचं आहे. जे काही आपण ध्यान करतोय ते पृथ्वीसाठी करतोय. पृथ्वीच्या गाभ्यापर्यंत ऊर्जा पाठवायला विसरायचं नाही. ती पाठवायचीच आहे, रोज पाठवायची आहे. आणि सामूहिक चेतना पेरायचीच आहे. एक महिनाभर स्वतःच कुठलंही संकल्प नको हे मी सांगितलेलं आहे. ही ऊर्जा जी येते ती आता पुढच्या जन्माचा ड्राफ्ट लिहिणारी ऊर्जा येते. पुढचा जन्म आपल्याला कसा हवा, झाला आपण मुक्ती बघितली, मोक्ष बघितला, शून्य बघितलं, सगळ्या फ्री विल बघितल्या, फ्री विल आपल्या साकार केल्या, सगळं झालं. पाचव्या पृथ्वी बरोबरचा आपण कुठल्या आयामात पाहिजे ते सगळं बघितलं. पण आता हा एक महिना जो आहे, जो काही नाही आपण पाचव्या आयामात गेलो, जो तिसऱ्या आयामातल्या पृथ्वीवर शिफ्ट झालो, वेगळ्या प्लॅनेटवर फेकलो जाणार आहेत. लक्षात घ्या, हा 0.02% लोक जाणार आहेत पाचव्या आयामात. तर तिसऱ्या आयामातल्या पृथ्वीच्या वेगळ्या प्लॅनेटवर आपल्याला लगेच जन्म नाहीये. कोणालाच लगेच जन्म नाहीये. आता मधल्या ज्या काही प्रोसेस आहेत शरीर सोडल्यानंतरच्या, त्या सगळ्यांनाच कराव्या लागणार आहेत. आणि सांगितलं जसं इथे आपण रिलीज होणं गरजेचं आहे. प्रत्येक काम, वासना, पैसा, अडका, नातेसंबंध, परत तुम्हाला आपण षट्ट रिपू सांगितले, राग, लोभ, मत्सर, मद, हे सगळं रिलीज जसं करायचं आहे तरच तो स्क्रिप्ट काय आहे पुढच्या जन्माचा, तसं शरीर सोडल्यावर हे सगळं जे काही आपण अडकलो आहोत, जे काही आपण माग आहोत, त्याचा प्रोग्रेस करावाच लागतो. आपल्या चेतनेप्रमाणे आपल्याला गुरु लागतो शरीर सुटल्यानंतर. आपला विश्वास कोणावर आहे, काय आहे, तसा तो गुरु लागतो. त्या गुरुच्या खाली आपल्याला या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात जे आता आपण करतोय. आणि त्या कराव्याच लागतात. जे जे आयुष्यात कर्म केलेली आहेत त्याची हे सगळे भोगावीच लागतात. जशी कार्मिक क्लाउड नष्ट केलाय, झिरो केलाय, काढून टाकलेले आकाशिक रेकॉर्डवरनं, तरी पण आपण रोज आयुष्य जगतोय. रोज प्रत्येक क्षणाला आपण काहीतरी मानसिक आपल्या इच्छा क्रिएट करतोय, या वातावरणात टाकतोय. लक्षात घ्या, आपण जे बीज रोपणी करतो ते एकदा लक्षात ठेवायचे. प्रत्येक विचार हा बीज रोपणी असतो. प्रत्येक शब्द हा निसर्गाला आपण सोडत असतो. त्यामुळं हे बीज रोपणी चालूच आहे ना अखंडपणे आपली. कोणाला काय बोलतो, मनात काय विचार करतो, ह्याच्यावर कितपत कंट्रोल आलाय. मग ते सगळं आपल्याला करायचंच आहे. तर या गोष्टी ज्या आहेत त्याला आता कॉन्शियस हा महिना राहायचा, ही ऊर्जा ती आहे. तर या ऊर्जेच्या ह्याला आपल्याला आपल्याला पुढच्या जन्माचा जो स्क्रिप्ट लिहायचा आहे
त्याला शरीर सोडल्यापासून काय काय आपल्याला हवं आहे. उदाहरणार्थ मी आता सांगितलं आपल्याला कुठला गुरु हवा आहे. आपण आता गुरु देव मानत नाही, पण एक काहीतरी साकार आणि आकार निराकरण हे आपण शिकलेलो आहोत. त्याला काही रूपच पाहिजे नसं की नाही, शेवटी त्या ऊर्जाच आहेत लक्षात घ्या. तर इथे ग्रुप कॉन्शियसनेस एक कल्पना तुम्हाला सांगितली की ग्रुपची जी चेतना असते त्या ग्रुपच्या चेतनेप्रमाणे हे पुढे पुढे जाणार आहोत आपण. आता एकटं कोणी जात नाही, एकट्या चेतनेचा प्रवास संपला. आता सगळा ग्रुप हातात हात घालून त्या चेतनेनुसार होणार आहे. म्हणून प्रत्येकाचा विचार हा फार महत्वाचा आहे. प्रत्येक जण एका लेवलवर येणं फार महत्वाचं आहे. आणि आता जी सामूहिक चेतना आपण पेरतोय, आपण जे दुसऱ्यांसाठीच काम करतोय ते सगळ्यांकडनं सारखं होत नाहीये. आता कोऑर्डिनेटर तर 6 आले, अजून 1-2 आले, समजा 8च कोऑर्डिनेटर आले. बाकीच्या लोकांचं काही चाललेलं आहे. तर आता मला आज ग्रुपवर अशी नावं पाहिजेत की एक 10 लोक तरी पुढे येतील आणि रोज मी सांगेल त्या गोष्टी करेल. तर या गोष्टी लक्षात ठेवायच्यात आज. आणि दुसरं आजचं जे ध्यान आहे ते पण कसं करायचंय मी सांगते. आणि आता इथून पुढं याच प्रकारे ध्यान करायला थोडाफार सुरुवात करायची आहे. तर चला रेकॉर्डिंग बंद थोडस घ्या मॅडम, रेकॉर्डिंग बंद करा. मग मी ध्यानात काय करायचंय सांगते तसं करायचंय. सुजाता मॅडम सुरू करा. रेकॉर्डिंग चालू राहू देत. थोडस रेकॉर्डिंग घ्या, मग बंद करा. मग मी सांगेल कसं ध्यान करायचंय. आज्ञाचक्र हे आपल्या 2 भुवयांच्या मध्ये कपाळाच्या मध्यभागी असतं. या आज्ञाचक्राला अंजना चक्र किंवा तृतीय नेत्र चक्र किंवा भ्रुकुटी चक्र, वै चक्र, अंतर्दृष्टी चक्र असेही म्हटले जाते. आज्ञाचक्र कपाळाच्या मध्यभागी असते. तिसऱ्या डोळ्याची ही जागा दैवी चेतना किंवा मानव या दोन्हीच्या मध्य सीमा या चक्राने निर्धारित होते. आपल्यामध्ये ज्या 3 प्रमुख नाड्या असतात, इडा, पिंगळा आणि सुषुम्ना, या 3 नाड्या जिथे मिळतात तिथे हे चक्र स्थिरावलेलं असतं. त्यामुळे 3ही नाड्यांची ऊर्जा या चक्रामध्ये असते. या चक्राचं तत्व आहे प्रकाश, लाईट.